अध्यक्ष महोदय, या वीज पडून मृत्युमुखी पडण्याची संख्या दरवेळेस अवेळी पाऊस अवकाळी पाऊस यापासून सुरुवात होते. त्या पिरियडमध्ये फार मोठ्या प्रमाणात. आणि खरं आहे की मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यामध्ये मृत्यू पडणारे शेतकरी शेतमजूर मुख्यत्वे असतात, गरीब माणसं असतात. कारण मोठ्या माणसाचं त्यामध्ये काही वीज पडून मरण्याचा प्रश्नच येत नाही. पण विशेष करून शेतकरीच्या कुटुंबातील ज्यावेळेस एखादा व्यक्ती जातो तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडतं. म्हणून मला एवढाच प्रश्न आहे की ते 4 लाखाची मदत म्हणजे मदत बोललं 17ला सुरू झालं. 17 पूर्वी सुद्धा योजना सुरू होती. जर आपल्या विभागाकडून माहिती द्या त्यावेळेस सुद्धा आपण त्यांना मदत वीज पडलेल्यांना मदत देत होतो. ती मदत 50,000पासून 1 लाख रुपयापर्यंतची 1 लाख रुपये मी दिले 14च्या पूर्वी आमच्या त्यावेळेस. म्हणून तुम्हाला सांगतो ठीक आहे आपण परिस्थितीनुसार वाढवली 4 लाख रुपये केली. पण ही मदत अध्यक्ष महोदय वाढवण्याची आवश्यकता आहे. 4 लाख रुपयांनी ते कुटुंबाचं जे काही होत आहे जरी नैसर्गिक आपत्ती झाली वाघानं मारलं तर 15 लाख रुपये 25 लाख. आता वाघ मारल्यावर 25 लाख आणि वीज पडल्यावर 4 लाख. म्हणून ही रक्कम किमान 10 लाख रुपये करावी. असं तुम्ही दिलं तर आम्हाला आणून द्या की तुम्ही शेतकऱ्यांसाठी काम करता हे मॅसेज जाईल आणि ते द्यावा मजुरांसाठी द्यावा. म्हणून अध्यक्षमध्ये स्पेसिफिक प्रश्न असा आहे की किमान ही 4 लाख रुपयाची मदत आहे ती 10 लाख करावी आणि ते आता घोषणा करावी अशी माझी मंत्री महोदयाकडून हात जोडून विनंती आहे. कराल का?